इथं उन्हामुळे झालंय जगणं मुश्किल. अंगातून निघतायत घामांच्या धारा. कारभारी दमानं होऊ द्या दमानं. अंग भिजलंय घामानं. क्षणाचाही विलंब न करता पाहूया घामेजलेला डोनाल्ड. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं असल्या फालतू कविता प्रचंड झालेल्या आहेत. पण त्यांनी ॲक्च्युअली तर छतावर बसून बघायला पाहिजे की ऊन किती जास्त आहे ॲक्च्युअल. मी तुम्हाला सांगतो कविता कशी पाहिजे या गोष्टीवरती. शेजारी उभारल्यात दोन पुरी, त्यांच्या हातात दोन पाट्या. शेजारी उभारल्यात दोन पुरी, त्यांच्या हातात दोन पाट्या. खुर्ची झाली गरम आणि कपाळात गेल्या गोट्या. एक तर या आबाच्या हट्टापायी मी बार्शीवरनं सोलापूरला उन्हातानात गाडी करून आलो आहे आणि ही मला म्हणतोय मी सिद्धेश्वरला आलो 10 मिनिटात. मला माहिती सिद्धेश्वरला कुठं गेलेलं नाही. ही अमृततुल्यचा चहा घ्यायला गेला असल्या उन्हातानात. ह्याची चहाची तलब काय नवीन नाही. आता कुठं तर आकडा लावत बसला असणार. आकड्या त्याला अशानं आबा, आकड्या त्याला अशानं. तुला काय सांगायचं बेटा, 43 डिग्री तापमानात मित्राला बसवून गेला तू. जीवाला लाज केला का जरा? कायला का असलं खरं आहे काय ना बघा. या आबाची जिंदगी स्टँड समोर चहा पिण्यातच जाणार आहे नुसती. अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष माणूस बेटा तुझा मित्र आहे, त्याला उन्हातानात बसून तू चहा प्यायला जातो. आबा लाद रे जरा जीवाला. जाऊ द्या आता त्याच्या यायला असल्या उन्हातानाचं काय मला ऊन सहन होई नाही. ए पुरींनो वाता ग. ए गिर टावेल लवकर.